स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या या व्लॉगमध्ये. पाऊस पडून गेला होता आणि खूप छान हिरवेगार असं गालीच्या बाहेर पसरलेला होता आणि मी काही विचार करत होते. विचार करता करता हसू पण येत होतं. कोणी कितीही पीडित असलं, कोणी कितीही अबला असलं, कोणी कितीही लाचार असलं, तरीसुद्धा कधीही कोणाला मदत करू नका. कारण जेव्हा एखादी व्यक्ती त्रासात असते तेव्हा ती स्वतःला पीडित दाखवते, अबला दाखवते. पण तिचा त्रास, तिची ती वाईट वेळ निघून गेली की ते लोकं नंतर तुम्हाला अशा पद्धतीने धोका देतात की अविश्वसनीय. असंच एका धोकेबाज व्यक्तीने मला हे चॉकलेट्स दिले होते, जे अर्धे संपले असतील कदाचित. घरी लहान मुलं येतात तेव्हा त्यांना देते मी, पण फारसे कोणाला ते आवडले नाही. कदाचित देणाऱ्याने चांगल्या मनाने दिले नसतील. पण दुसऱ्या कोणालाही देण्यापेक्षा मी त्या सरळ डस्टबिनमध्ये टाकून दिले. आता मी ठरवलं आहे स्वतःसाठी जगायचं, स्वतःसाठी एन्जॉय करायचं आणि स्वतःसोबत टाईम स्पेंड करायचा. दुसऱ्याला आपण आपला अमूल्य वेळ देतो, पण त्यांना त्या वेळेची किंमत नसते आणि त्यांची वाईट वेळ निघून गेली की ते असे गब्बर होऊन जातात की मग मनाला प्रश्न पडतो, जर हे एवढे गब्बर होते तर मग हे पीडित कसे होते. असू द्या. तर मस्तपैकी आईस्क्रीम घेतलं, 3 स्कूप चोको चिप्स, बाल्कनीमध्ये बसले. कुक्की मध्ये येतच राहते. तर बाल्कनीमध्ये कुक्की बसली, मी बसले आणि मस्त खुर्चीवर बसून आईस्क्रीम खात खात विचार मंथन करत होते. आणि माझ्या अनुभवावरनं सांगते, कधीही कोणावर विश्वास ठेवू नका. ह्या जगामध्ये कोणीही लाचार नसतं, अबला नसतं कोणीही. वेळ निघून गेल्यावर ह्याच अबला आपला तबला वाजवतात. तर सामाजिक कार्य करायची काही गरज नाही आहे. स्वतःसाठी वेळ द्या, मस्त एन्जॉय करा, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, स्वतःसोबत टाईम स्पेंड करा. मी आता मस्त स्वतःसोबतच पार्टी करते आणि स्वतःलाच खुश ठेवते. तुम्ही पण तुमच्या तुमच्या घरात आईस्क्रीम घ्या आणि माझ्यासोबत या व्हर्च्युअल मैत्रीमध्ये सामील व्हा. आता प्रत्यक्ष भेटणं नको, असंच व्हर्च्युअलच बरं आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.